आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून टी परीक्षा म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेचं जी काही जाहिरात आहे ती कधी येईल किंवा परीक्षा कधी होईल हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे. आपण पाहिलं तर आता जे काही सर्व्हिसमध्ये शिक्षक आहेत त्या सर्व शिक्षकांना टी परीक्षा ही कंपल्सरी केलेली आहे, अनिवार्य केलेली आहे. जर पाहिलं आपण तर आता केंद्रप्रमुख परीक्षेचं, विस्तार अधिकारी हे जे काही परीक्षा आहेत त्या परीक्षांचं सोडून काहींना पदोन्नती दिली जाते. परंतु त्या पदोन्नतीसाठी पण जे कोण शिक्षक टी परीक्षा पास आहेत अशांची माहिती मागवण्याचं काम चालू केलेलं आहे. त्यांना प्रमोशन देण्यासाठी काही जिल्हा परिषदेने त्यांना बोलवलेलं आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने आता सगळीकडे टी परीक्षा अनिवार्य केलेली आहे. तर ज्यांनी कोणी टी परीक्षा आतापर्यंत दिली नसेल किंवा कोण थोड्याशा मार्काने राहिला असेल तर त्यांनी आता येणारी ही ती काही टी परीक्षा आहे ती नक्की द्या. त्या संदर्भात तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ही 2026 मध्ये येणारी टी परीक्षेचं जे काही नोटिफिकेशन आहे किंवा ती परीक्षा कधी होईल ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विथ प्रूफ पाहणार आहे. मित्रांनो, जे कोण डीएड बीएड झालेले असतील किंवा डीएड बीएड नुकतंच सेकंड इयरला असतील त्यांनाही टी परीक्षा देता येते. त्यांनी आवर्जून पहा आणि त्यांनी निश्चितपणाने फॉर्म भरा. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात नोटिफिकेशन कधी येईल ते आपण, तर शिक्षक पात्रता परीक्षेचं नोटिफिकेशन कधी येईल किंवा ही परीक्षा कधी होईल ते आपण विथ प्रूफ पाहूया. मित्रांनो, आता पाहिलं आपण तर कालच साम टीव्हीला बातमी आली होती की जे काय उन्हाळ्या सुट्टीमध्ये शिक्षकांना जनगणनेचं काम लागलेलं आहे आणि ह्या जनगणनेच्या कामाचा मध्येच आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे ते म्हणजे टी परीक्षेचा. इथे पाहू शकता तुम्ही की जुलैमध्ये ही टी परीक्षा होणार आहे. आता जुलै महिन्यामध्ये ही टी परीक्षा होणार आहे, मग नेमकं शिक्षकांनी अभ्यास कधी करायचा वगैरे ह्या संदर्भात त्यांचं थोडीशी ही बातमी होती. म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट आता जुलै महिन्यामध्ये ही शिक्षक पात्रता परीक्षा होणार हे आपल्याला कन्फर्म झालेलं आहे. आता त्याचं नोटिफिकेशन कधी येणार म्हणजे फॉर्म भरण्याची त्याची तारीख कधी असेल, हॉल तिकीट कधी असेल, तर हे जे काही वेळापत्रक आहे मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल आहे हाडके सर या नावाने तो चॅनल जॉईन करा तुम्ही. मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्यावरून तुम्ही जॉईन व्हा. त्यावर तुम्हाला संपूर्ण टी परीक्षेचा पेपर क्रमांक 1, पेपर क्रमांक 2 संपूर्ण PDF फ्रीमध्ये आणि योग्य प्रकारे मार्गदर्शन मी तुम्हाला तेथे करेल. मित्रांनो, आता 23 नोव्हेंबर 2025ची परीक्षा पाहिलं तर त्यामध्ये आपल्या चॅनलला, टेलिग्राम चॅनलला जेवढे विद्यार्थी जे शिक्षक इन सर्व्हिसमध्ये आहेत, जे नव्याने डीएड बीएड झालेले आहेत, बऱ्यापैकी जवळजवळ 1000+ परीक्षार्थी टी परीक्षा पास झालेले आहेत. कारण योग्य मार्गदर्शन त्यांना मिळालेलं आहे. कशा पद्धतीने पेपर सोडवायचा, कोणते विषय कशा पद्धतीने करायचे, सेल्फ स्टडी कसा करायचा, या सर्व गोष्टींचं मी योग्य प्रकारे मार्गदर्शन केल्यामुळेच हे 90+ यांचा स्कोर आलेला आहे. त्यामुळे तुम्ही पण मित्रांनो चॅनल जॉईन करा. याच्याही पुढे आपण जर पाहिलं तर येणारी शिक्षक पात्रता परीक्षा ही लवकर जाहीर होणार असल्याचं आजच्या वर्तमानपत्रामध्ये आलेलं आहे. पुणे शहरचं हे वर्तमानपत्र असून यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की परिषदेच्या अध्यक्षांनी सांगितलेलं आहे की येणारी ही जी काही टी परीक्षा आहे, महा टी परीक्षा, शिक्षक पात्रता परीक्षा, याचं आयोजन आहे ते लवकरात लवकर करणार आहेत. जर आपण अगोदर पाहिलं तर जुलै महिन्यामध्ये आपण संभाव्य धरू की ही परीक्षा होईल, परंतु त्याचं नोटिफिकेशन कधी येईल तर मे महिन्याच्या एंडिंगला ह्या परीक्षेचं नोटिफिकेशन येण्याचे बरेच चान्सेस आहेत. मित्रांनो, 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेली शिक्षक पात्रता परीक्षा आणि त्यामध्ये जर पाहिलं तर आपला हाडके सर हा टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलला बरेच शिक्षक जॉईन आहेत आणि त्यांचा स्कोरही 90+ आला होता. त्याचं कारण म्हणजे योग्य मार्गदर्शन. तर निश्चितपणाने तुम्हाला जर 90+ स्कोर पाडत असेल तर तुम्ही आपला हाडके सर टेलिग्राम चॅनल आहे तो चॅनल जॉईन करा. त्याच्यावरती रोज फ्रीमध्ये मी PDF देत आहे. तसंच आपल्या मानसशास्त्राची PDF नोट्स पण आहेत, त्याही तुम्ही घेऊ शकता. त्याचेही मी लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी शेअर केलेली आहे, टेलिग्राम ग्रुपला टाकलेली आहे. निश्चितपणाने मागील जी परीक्षा पाहता आपण जे मार्गदर्शन करतोय त्याचा निश्चितपणाने फायदा होत आहे. आता तुम्हाला इथून पुढे अभ्यास कसा करायचा आहे तर बऱ्यापैकी सेल्फ स्टडी करायचा आहे. पहिला पेपर, दुसरा पेपर आणि बऱ्याच प्रमाणात आता पाहिलं आपण तर टी परीक्षा पास असणं बंधनकारकच केलेलं आहे. त्यामुळं प्रमोशन देताना पण टी पास असणाऱ्यांना संधी मिळत आहेत. तर आपण थोडक्यामध्ये पाहूया आता की टी परीक्षेसंदर्भात पेपरला आलेली न्यूज. टी परीक्षेचे जे काही वेळापत्रक आहे ते लवकरच जाहीर होणार आहे अशी आपल्याला पेपरला आलेली बातमी पाहायला मिळेल. मित्रांनो, तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. सांगितलं त्यांनी की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या अगोदरही त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला होता. आता या बातमीमध्ये काय सांगितले सविस्तरपणे आपण थोडक्यामध्ये पाहूया. पात्रता परीक्षेची जे काही टीईटीची वेळापत्रक आहे ते लवकर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार देडसे यांनी दिली आहे.
सन 2024 परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेण्यात किंवा पार पाडल्याचे त्यांनी सांगितले आहे. परीक्षेदरम्यान AI आधारित निरीक्षण म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित निरीक्षण प्रणाली उमेदवारांच्या प्रभावी नियंत्रण ठेवण्यात आले. त्यामध्ये परीक्षा प्रक्रियेतील व्यवस्थापन सुधारण्यासाठी परिषदेकडून विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. सुरू करण्यात आलेले आहे. लघुलेखन परीक्षा म्हणजे हे काय आहे, थोडक्यात टायपिंगचा आहे. पण जो आपल्याला पहिला जो काही पॅरेग्राफ दिसतोय तो मित्रांनो, तो आहे परीक्षा परिषदेचं वेळापत्रक. तर अशा पद्धतीने हे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष प्रमोशनसाठी म्हणजे केंद्रप्रमुख पद असेल किंवा विस्तार अधिकारी असेल, याच्यासाठी पदोन्नती देताना किंवा मुख्याध्यापक पद असेल, पदोन्नती देताना तुम्हाला TET पास बंधनकारकच आहे. मागे पाहिलं तर जळगावचं हे परिपत्रक आहे. बाकी जिल्ह्यांचं जिल्हा परिषदेने पण परिपत्रक काढलेले आहेत त्यांची. याच्यामध्ये सरळ सरळ सांगितलेलं आहे की जे शिक्षक TET पास आहेत त्यांचं प्रमोशन आहे ते TET पास असणं आवश्यक आहे. त्यांनाच प्रमोशन भेटणार आहे. आता पाहिलं तर आपण मुख्याध्यापक प्रमोशन, केंद्रप्रमुख आहेत. आता नुकतीच केंद्रप्रमुख परीक्षा झाली, त्यासाठी TET परीक्षा अनिवार्य होती. परंतु ही परीक्षेद्वारे झालेले केंद्रप्रमुख जरी असले तरी जे काही शिक्षक आहेत ज्यांची सिनियरिटी जास्त आहे त्यांना केंद्रप्रमुख पदोन्नती भेटणार आहे. तर त्यांच्यासाठी पण TET पास अनिवार्य आवश्यक आहे. त्यामुळे येणारी ही जुलै महिन्यामध्ये जी काही महाराष्ट्र शिक्षक पात्रता आहे, ही शिक्षक पात्रता पास होण्यासाठी तुम्ही आजपासूनच अभ्यास चालू ठेवा. रोज अर्धा तास 1 तास अभ्यास केला तरी निश्चितपणे तुमचा स्कोर 100+ येण्याचे बरेच चान्सेस आहेत. योग्य मार्गदर्शन आणि योग्य तुमचा अभ्यासाचं नियोजन ह्याचा जर मेळ बसला तर निश्चितपणे तुमचा स्कोर हा चांगला येणार. तर येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षामध्ये तुम्हाला 100+ स्कोर यावा तुमचा. यासाठी आपल्या हाडकेसर YouTube चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा.